देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये या चर्चेने चांगलाच जोर धरलाय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता यावर खुद्द केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे. खरंच देशात लॉकडाऊन लागणार आहे का? काय आहे यामागचं सत्य? पाहूयात आमचा हा सविस्तर रिपोर्ट. देशात पुन्हा एकदा कोरोनासारखा लॉकडाऊन लागणार का? अशा अफवांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. याचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणादरम्यान कोरोना काळाचा केलेला उल्लेख. कोविड-19च्या काळात भारत जसा सज्ज आणि एकजूट होता तशीच तयारी आत्ताच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हवी, असं पंतप्रधान म्हणाले होते. या विधानानंतर सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या. मात्र आता केंद्र सरकारनं यावर अधिकृत स्पष्टीकरण देत देशातील जनतेला मोठा दिलासा दिलाय. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या सर्व अफवा फेटाळून लावलेल्या आहेत. देशात कोविड-19 सारखा लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही विचार किंवा योजना नाही, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये मंत्री हरदीप पुरी म्हणालेत की भारतात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी स्पष्ट सांगतो की सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. अशावेळी नागरिकांनी अफवांना बळी न पडता शांत, जबाबदार आणि एकजूट राहण्याची गरज आहे. थोडक्यात सांगायचं तर जागतिक पातळीवरील इंधन संकट किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे देशात लॉकडाऊन लागणार नाहीये. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही खोट्या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. तर प्रेक्षकांनो, केंद्र सरकारने हे स्पष्ट केलंय की देशात कुठलाही लॉकडाऊन लागणार नाहीये. त्यामुळे व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावर येणाऱ्या फेक मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि पॅनिक होऊ नका. ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.